आहे ताईंनो आपल्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे ते. तर आज आपण मंदिरात आलेलो आहोत लक्ष्मी आईच्या. तर लक्ष्मी आईच्या मंदिरात जायला पाहिजे ह्या महिन्यात. तर कोण गेलं होतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर ताईंनो चांगलं असतं लक्ष्मी आईच्या मंदिरात आपण ह्या महिन्यात दिवा लावलं पाहिजे आणि सगळी पूजा केली पाहिजे. म्हणजे आपल्या मुलासाठी आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी चांगलं असतं आणि सगळ्या गोष्टी आपल्यासाठी या महिन्यात चांगल्याच असतात. तर त्यामुळं मंदिरात देवीच्या पण मंदिरात जाऊन आले, नैवेद्य ठेवून आले आणि लक्ष्मीच्या मंदिरात पण जाऊन आले. मला येऊच तोपर्यंत घरून आवरून 2 वाजले होते. त्याच्यानंतर मला आज काही ब्लाऊज वगैरे शिवण्याचा मूड नव्हता आणि म्हटलं दुकान खूप खराब झाले, आता बऱ्याच दिवसाचा आवरायला वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळं मी आज दुकानात सगळं आवरणार होते. तर मी दुकान आवरत असताना थोडाफार तुम्हाला दिसन, पण फायनल पूर्ण दुकान आवरूस तोपर्यंत बराच मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळं मी पहिल्यांदा थोडंसं दाखवणार आहे. दुकान आवरायचं आहे मला आणि त्याच्यानंतर मी पूर्ण दुकान आवरून पण झाल्यानंतर दाखवणार आहे तुम्हाला. तर आपला व्हिडिओमध्ये आवाज व्यवस्थित येतो का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगता येत नाही, कारण मोबाईल थोडासा पडल्यामुळं खराब झालेला आहे आणि मला नवीन मोबाईल घेतल्याशिवाय काही व्हिडिओ बनवता येणार नाही. तर थोडे दिवस काही व्हिडिओ यायचे नाही, एखाद्या वेळेस मोबाईल दुसरा घेऊस तोवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पार्लरचं कस्टमर हँडल करणार आहोत. मग आवरता शॉप लईच खराब झालेले पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असन, बऱ्याच वस्तू अस्तव्यस्त पसरलेल्या आहेत. बऱ्याच दिवसापासून आवरलेलं पण नाही, धूळ पण बरीच झालेली आहे आणि आपल्याच त्याच्यामध्ये नुकसान होतं पहा जरा व्यवस्थित नसलं मटेरियल तर. आणि दिसायला पण एकदम व्यवस्थित नाही वाटत. त्यामुळं पाहायला छान वाटतं दुकान व्यवस्थित असल्यावर आणि मूड पण फ्रेश राहतो. तर त्यामुळं मी आज बऱ्याच दिवसाचं माझं चाललं होतं दुकान आवरायचं, पण आता मी आज फायनल आवरणार आहे दुकान. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहता येईल आणि तुम्हाला बिझनेसविषयी थोडीशी काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तसं जास्त करून जेवढी मला माहिती आहे तेवढी तर मी सांगण्याचा प्रयत्न करीन, पण नवीन जर ताईंना काही शॉप वगैरे टाकायचा असेल किंवा काही, तर मला थोडंसं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगू शकते. तर फायनल मी शॉप आवरायला घेतलेला आहे. सगळ्या साड्या वगैरे अशा ठेवायला पण जागा नव्हती, रॅकवर व्यवस्थित ठेवलेलं नव्हतं. कस्टमर आल्यावर कशी घाई असती, हे दाखवा ते दाखवा, मग जिथं तेच पडतं मटेरियल. त्यामुळे नवीन साड्या आणलेल्या मी खुर्चीवरच ठेवलेल्या होत्या बरेच दिवस. काही त्यातल्या गेल्या आणि काही राहिल्यात, तर त्या पण मला व्यवस्थित लावून ठेवायच्या होत्या. म्हणून मी आज म्हटलं एकदाचं आवरून घ्यावं सगळंच. त्यामुळं मी आज सगळं शॉपमधलं मटेरियल सगळं खाली घेणार आहे आणि परत व्यवस्थित क्लीन करून रॅक वगैरे व्यवस्थित करून मी परत लावणार आहे दुकानात ते मटेरियल. तर अशा प्रकारे एकदम अस्तव्यस्त पसरलेलं मटेरियल होतं. त्यामुळं मी आज घेतलेले आवरायला. फायनल आवरल्यानंतर तर तुम्हाला मी दाखवणारच आहे, पण हे सगळं मटेरियल माझ्या दुकानात आहे ताईंनो. म्हणजे कसं जे मटेरियल लेडीजला पाहिजे असतं, बारीक सारी गोष्टी, स्टेशनरी किंवा पार्लरचं थोडंफार आणि हे ब्लाऊज स्टिचिंगला जे मटेरियल लागतं ते सगळं काही गोष्टी आहेत. आणि लेडीजच्या छोट्या मोठ्या औजेरी मटेरियलमध्ये गाऊन वगैरे प्रकार, हे सगळं साड्या पण आहेत. त्यामुळं हे सगळं थोडं थोडं असल्यामुळं बराच पसारा होतो, हे दाखवा ते दाखवा. तर ठीक आहे, पण पाहिजेच ताईंनो आपल्या शॉपमध्ये फक्त एकच फक्त पार्लरच असणं किंवा फक्त टेलरिंगच काम करणं, तर कस्टमरची वाट पाहण्यापेक्षा काहीतरी चालूच असतं. स्टेशनरीला नसलं, पार्लरला तर स्टेशनरीला असतं, किंवा ब्लाऊज नसलं शिवायला तर स्टेशनरीला किंवा पार्लरला कस्टमर असतं. असं
कशाला ना कशाला चालूच असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला पण बोर होत नाही आणि कस्टमर पण चालूच असतं. तर त्यासाठी माझं हे सगळ्या गोष्टी एकत्र आहेत. आणि आपल्या असलं बाकीच्या गोष्टी म्हणजे कसं का ते साड्यांचं जे शॉप म्हणजे साड्या आहेत ना माझ्याकडं, तर ते साड्यांमुळं पण फायदा होतो पहा. कारण साड्या घेतल्या ना माझ्याकडं की माझ्याकडं ब्लाऊज वगैरे शिवायला टाकतात आणि माझ्याकडंच कॉलर पिको करायला पण माझ्याकडेच साडी असते. त्यामुळं साडी पण थोडेफार पैसे निघतात, 50-100, आणि फॉल पिको केल्यानंतर आणि ब्लाऊज शिवल्यानंतर पण आपला फायदाच होतो. त्यासाठी हे 2-3 फायदे आपले साडीमुळं होतात. त्यासाठी मी मटेरियल ठेवत असते. आणि ब्लाऊज जरी शिवायला टाकायचा असला कोणाला तर ब्लाऊज पीस पण घ्यायचा माझ्याकडं आणि शिवायला टाकायचा, अशा सगळ्या गोष्टी त्यातले त्यात चालू असतात. तर तुम्हालाही म्हणजे माझं जे शॉप आहे ते तुम्हाला आवडणार आहे का नाही, मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी जे काम करते ते योग्य आहे की नाही, सगळं माझं एकत्र असल्यामुळं. तर मला तर स्वतःला वैयक्तिक मला वाटतं की हे सगळ्या गोष्टी असल्यामुळं मी कुठं बोर होत नाही किंवा मला कुठं वेळ पण मिळत नाही. काहीतरी काम चालूच असलं पाहिजे आपलं, फक्त एकाच कामावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. त्यासाठी हे सगळ्या गोष्टी पाहिजे शॉपमध्ये. आणि याच्यामध्ये मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतो ताईंनो. माझं जे शॉप आहे ना, तर ते चालवताना, त्यामध्ये काम करताना मला बाकीच्या पेक्षा माझ्या शॉपमध्ये जे काम करते मी त्याच्यात मला खूप आनंद आहे. आणि हे सगळं शून्यातून निर्माण केलेलं आहे ताईंनो मी. म्हणजे असं काही नाही मी सगळं 1-2 लाखाचा माल एकखटी घेतला आणि शॉप चालू केला, असं काही नाही आहे. मी एकदम थोड्याशा मटेरियलमधून सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर वाढवत गेलेली आहे. हे मटेरियल एवढं जास्त वाढलेलं आहे माझ्या शॉपमध्ये. पहिलं काहीच नव्हतं माझ्या शॉपमध्ये, फक्त मी टेलरिंग काम करत होते आणि थोडं पार्लरचं करत होते. आणि इकडं बाहेर शॉप टाकल्यामुळं आता थोडं जास्त सुरू झालेलं आहे आणि मटेरियल पण वाढवलेलं आहे. तर अशी मी सगळी पूर्ण रॅक मी मोकळी करून घेणार आहे ताईंनो. आणि त्याच्यानंतर मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावणार आहे. सगळे हे पुसून वगैरे घेणार आहे. आता हे सगळ्या साड्यांचं मटेरियल खाली घेऊन व्यवस्थित एका रेंजच्या एका पॅटर्नच्या व्यवस्थित एका साईडला लावणार आहे. थोड्याशा आधीच्या साड्या आता जुन्या त्या खालच्या कप्प्यात लावणार आहे. असं एकदम व्यवस्थित मटेरियल लावून देणार आहे, म्हणजे आपल्याला कस्टमर आल्यानंतर सापडतं पण लवकर आणि आपल्याला कोणता किती रेंजपर्यंत दाखवायची त्या रेंजची साडी आपल्याला बरोबर त्याच्यात मिळते. तर हे बन आहे माझ्याकडं आंबड्याला लावायचं, छान आहे एकदम. मी आणले होते 4-5, तर 2-3 गेलेले त्याच्यातले. छान वाटतात असे फंक्शन वगैरे असले की लग्नात वगैरे लावायला छान वाटतात असे पण. तर असं सगळं बारीक सारीक सामान आहे ताईंनो माझ्याकडं. आणि जे मटेरियल मेकअपसाठी लागतं ते तर सगळंच आहे. आणि ब्लाऊज स्टिचिंग करताना आपल्याला लेस, नॉट किंवा दोरे, अस्तर, फॉल हे सगळ्या गोष्टी लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ताईंनो माझ्याकडं. कारण मला पण उपयोगी येतं. ती माझ्या शॉपमध्ये मी काम करत असते, जे काम करते त्या वस्तू तर माझ्याकडे आहेतच. आणि उरलेल्या वस्तू काही वायाला जात नाहीत. कस्टमरला पण लागत असतात, कस्टमर पण येतं त्याच्यासाठी. आणि मला पण ब्लाऊज स्टिचिंग करताना कुठं जावं लागत नाही. मग दुकान एकदम मोकळं ठेवून मला इकडं तिकडं पळावं लागत नाही किंवा वेळ जात नाही, आपला वेळ वाचतो. दुसरीकडं शॉपमध्ये जायचं, परत तिथं 5-10 रुपये जास्त पण द्यावं लागतं अस्तरला, फॉलला. आणि मग परत जायचं यायचं, मग तोपर्यंत शॉप बंद ठेवायचं, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या होतच नाहीत. त्यामुळं हे जे मटेरियल आहे ना माझ्याकडं, त्याचा फायदा मला कस्टमरपेक्षा जास्त मला होतो. माझे पण पैसे वाचतात, वेळ वाचतो.
आणि इकडं तिकडं फिरायची गरज पडत नाही, त्यासाठी हे सगळं. तर फायनल बघा, एक रॅक तर मी पूर्ण मोकळी केलेली आहे आता, आणि अजून एक राहिली, म्हणजे एक तशी 2 येतात, पण पाहते जसं होईल तसं. मध्ये मध्ये कस्टमर पण येणार आहे पार्लरसाठी, किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात. तर हे करता करता आज तरी पूर्ण शॉप आवरूनच घ्यायची ठरवलेलं आहे मी, कारण नंतर परत वेळ नाही मिळणार मला. कारण पंचमी पण, नागपंचमी पण जवळ येत आहे आणि रक्षाबंधन पण जवळ येत आहे. मग त्यावेळेस आम्हाला ब्लाऊज स्टिचिंगला, पार्लरला आणि स्टेशनरीला सगळ्यालाच कस्टमर थोडं जास्त असतं डेलीपेक्षा, आणि मग मला आवरायला वेळच नाही मिळणार. आणि आता पटपट आपल्याला कुठं कोणती वस्तू ठेवली ती कळन मला आता लगेच. आता एक रॅक राहिलेली आवरायची, तेवढी पण आवरून घेणार आहे मी, म्हणजे व्यवस्थित सगळं ठेवणार आहे. तर फायनल लुक पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे ताईंना. पण आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, आणि आपल्या बेल आयकॉन असं बटन दाबा, आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलला ह्या आपल्या जरा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि आवरता हे बघा, अजून काही मटेरियल खालीच आहे पडलेलं, आवरायचं राहिलेलं आहे. तोपर्यंत आलं एक कस्टमर मला आवरायसाठी. लांबून आलेल्या होत्या त्या ताई, दुसऱ्या गावावरून आलेल्या होत्या, त्यामुळं मग मला ते सगळं मटेरियल थोडंसं बाजूला ठेवून त्यांच्या अगोदर ॲब्रो करून द्यायचे होते. तर ॲब्रो करून देत असताना मला मध्ये मध्ये मटेरियल येत होतं, पण ठीक आहे म्हणलं, थोडंसं बाजूला केलं आणि त्यांची ॲब्रो केली. तर पार्लरचं पण असं वेळ नाही मिळत, तुम्ही तर पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. ब्लाऊज शिवताना पण उठावं लागतं, काही पण काम करत असताना कस्टमर आलं तरी ते गोष्टी आपल्याला लगेच कराव्या लागतात. तसं आत्तासुद्धा शॉप आवरत होते तोपर्यंत पार्लरसाठी कस्टमर आलं, त्यामुळं मला लगेच पार्लरचंच करावं लागलं त्यांचं. बाकीच्या सगळ्या मटेरियलपेक्षा किंवा मशीन शिलाईपेक्षा, हे सगळं स्टेशनरीपेक्षा पार्लरचं जास्त महत्त्वाचं आहे. आणि पार्लरमध्ये बाकीच्या मटेरियलपेक्षा आणि ब्लाऊज स्टिचिंगपेक्षा पार्लरचं खूप, म्हणजे मला तरी वाटतं सोपं काम आहे, आणि मला त्याच्यातच जरा जास्त इन्कमिंग वाटतं. कष्ट थोडे कमी आणि इन्कमिंग थोडं जास्त असतं, त्यामुळं मला पार्लरच आवडतं जास्त करून. आणि बाकीच्या मटेरियलला कसं उधार मागतात, हे करतात, तर झंझट काहीच नसती लिहून ठेवायची किंवा काही. पार्लरचं कस्टमर कसं रोख असतं. तर फायनल झालेले आहेत त्या ताईंची ॲब्रो, आणि त्याच्यानंतर परत लगेच त्या असतानाच आलेलं होतं कानातले न्यायला कस्टमर माझ्याकडं. तर त्या विचारत होत्या किती रेंजपर्यंत आहे काय. तर त्यांचे हे कानातले त्यांना आवडले आणि ते दिले. तर तुम्हाला फायनल लुक माझ्या शॉपचा दाखवणार आहे मी. तुम्हाला म्हणले होते मी पूर्ण शॉप पूर्ण आवरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार होते. तर फायनल रिझल्ट आपल्या शॉपचा तुम्हाला दिसेलच. तर पाहत आहे ना, तरी होईल तेवढा आवरायचा पटापटा प्रयत्न केला आणि आवरलं. पण पहिल्यापेक्षा तर चांगलंच वाटतंय आता शॉप मला तरी, कारण पहिला एकदम मस्त इकडं तिकडं खाली पडलेले होते कपडे, साड्या वगैरे. त्या व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि एकदम व्यवस्थित लावलं. तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.